केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यात प्रामुख्याने शेतीमाल विक्री कायदा, कंत्राटी शेती कायदा, अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, वीज विधेयक हे सर्व कायदे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून ते रद्द करावेत या मागणीसाठी देशभरात देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या न्याय मागण्यांना समर्थन देण्यासाठी शिरपूर तालुक्यातून किसान संघर्ष समन्वय समिती व त्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रहार संघटना आणि इतर समविचारी पक्षांनी यास पाठिंबा दिला होता. म्हणून आज किसान संघर्ष समन्वय समितीने शिरपूर बंदची हाक दिली होती. सदरच्या बंदला शिरपूर शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान शिरपूर उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बादल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल गोटे, डॉक्टर मनोज महाजन, राजू टेलर, भरतसिंग राजपूत, मनोज धनगर, डॉक्टर सरोज पाटील, ईश्वर बोरसे, मनोहर पाटील, उत्तमराव माडी, अभिमन भोई, मोहन पाटील, ॲडव्होकेट गोपाल राजपूत, युवराज राजपूत, हेमराज राजपूत यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचं आयोजन म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे लादलेले आहेत, हुकुमशाही पद्धतीने लागू केलेले आहेत, हे कायदे तात्काळ रद्द झाले पाहिजे. पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी या कडक थंडीमध्ये दिल्लीला घेरून बसलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अख्ख्या देशाचा शेतकरी हा पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या मागे आहे. अख्खा देश हा शेतकऱ्यांच्या मागे आहे. कारण शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. त्याने पिकवलं नाही तर आपण खाणार काय? या सरकारने घाट घातलेला आहे की ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून अदानी, अंबानी आणि रिलायन्स ग्रुपच्या कशात या संपूर्ण भारताची शेती घालायची, त्यांना पटेल ते पिकवायचं, त्यांना जे जमेल ते पिकवायचं. त्या माध्यमातून त्या शेतीत काम करणारे कामगार देखील त्यांचेच असतील. लोकांच्या हाताचं काम हिरावलं जाईल, शेतकऱ्याला आळशी केला जाईल. ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून त्यांच्या शेत्या या लीजवर घेतल्या जातील. हे जाचक कायदे तत्काळ रद्द झाला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या बंद मध्ये शिरपूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. विविध शेतकरी संघटना असतील आणि सर्व पक्षाचे समन्वयक, पदाधिकारी आज या शेतकऱ्यांच्या पाठीशी बंद मध्ये सामील आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिघ पक्षांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. आज सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी लोकांचे देखील आभार मानतो. अशाच आपण जगाच्या पोशिंद्याच्या मागे कायमस्वरूपी उभं राहावं हीच अपेक्षा. जय जवान, किसान एकजुटीचं. यानंतर महाराष्ट्राचे नेते काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तमराव महाजन सर बोलतील. जमलेल्या सर्व पक्षांच्या शेतकरी नेत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. देशामधल्या मोदी आणि शहा या सरकारने अक्षरशः देशाचं वाटोळ चालवलं आणि रोज खोटं बोललं, याशिवाय त्यांना दुसरा काही कार्यक्रम राहिलेला. पहिल्यांदा सांगितलं 15 लाख रुपये तुमच्या खात्यात येणार आहे, 15 नवे पैसे आले नाही. मग म्हणाले दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, फक्त दोघांना नोकरी लागल्या, शहा आणि मोदी. आणि सगळी ढोंगबाजी आहे. नरेंद्र मोदी हे काही त्याग बीत करत नाही, मस्त ऐशमध्ये राहतात. 18-18, 20-20 लाखाचे सूड घालतात, दिवसातून 4 वेळा कपडे बदलतात. हा काही आपल्या होऊ शकत नाही. त्या सरकारच्या कंपन्या होत्या,
उदाहरणार्थ BSNL आहे, BPCL आहे, एअर इंडिया आहे आणि सगळ्यात मोठी रिझर्व्ह बँकेपेक्षा सुद्धा मोठी कंपनी